ताज्या व महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करा। मालेगाव, मनमाड आणि आता सटाण्यात 9 वर्षीय बालिकेवर अत्याचार। नाशिक जिल्ह्यात अल्पवयीन बालकांच्या अत्याचाराच्या घटनेत सातत्याने वाढ, नागरिक संतप्त। नाशिक जिल्ह्यातील मालेगाव मनमाड नंतर आता सटाण्यात 9 वर्षीय अल्पवयीन बालिकेवर एका 75 वर्षीय नामदेव गुंजाळ या संशयित आरोपीने लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडल्याने तालुक्यात संतापाची लाट पसरली आहे। माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना समजताच नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर सटाणा पोलीस ठाण्यात गर्दी केली असून सदर अल्पवयीन बालिकेला गेल्या 6 महिन्यापासून अत्याचाराला सामोरे जावे लागत होते। या चिमुकलीला पैसे, चॉकलेट असे आमिष दाखवत एका जागेवर नेत या संशयित आरोपीने वारंवार तिच्यावर अत्याचार केले असे फिर्यादीत आरोप करण्यात आले असून पोलिसांनी या आरोपीला तात्काळ अटक केली आहे। त्याच्या विरोधात सटाणा पोलीस स्टेशनमध्ये पोस्कोसह इतर कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे। वृत्त संकलन विभाग, गर्जना न्यूज, सटाणा। 8/12/2025 रोजी सटाणा पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर 771/25 भारतीय न्याय संहिता कलम 64(2) 64(2) म 65(2) 74 75 76 78 351(2) प्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे। सदर गुन्ह्यामध्ये फिर्यादी खमताणे गावातील पीडिताची आई ही असून आरोपी खमताणे गावातील 75 वर्षाचा पुरुष आहे। सदर गुन्ह्यामध्ये फिर्यादीची पीडित मुलगी वय 9 वर्ष ही आरोपीने 6 महिन्यापासून सलग तिला चॉकलेटचे आणि खेळायला घेऊन जाण्याचे आमिष दाखवून तिला वारंवार तिच्या शरीरावर कपडे काढून किंवा शरीरावर स्पर्श करून तिचा एक प्रकारे अत्याचार केलेला आहे। सदरची घटना ही आज रोजी उघडकीस आल्याने वरील प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे आणि गुन्ह्याचा तपास सुरू केलेला आहे। गुन्ह्यामध्ये संशयित आरोपी 75 वर्षाचे जे आहेत त्यांना ताब्यात घेण्यात आलेले आहे आणि तपास सुरू आहे।